नमस्कार मॅम. तुम्ही श्रीशोयोग निसर्गोपचार केंद्रात आलात. ह्या निसर्गोपचार केंद्रामध्ये तुमचे काय काय प्रॉब्लेम्स होते? नमस्कार, मी भावना जयदीप धर्माधिकारी बिहारला राहते. मला एखाद्याने तुमचा रेफरन्स दिला होता, त्याच्यावरून मी इकडे आले. माझा सायटिकाचा प्रॉब्लेम होता, गुडघेदुखीचा होता आणि मी आरीवर्कचं काम करते, त्याच्यामुळे मला शोल्डर पण पेन व्हायचं काम करताना. मी इकडे आले 10-15 दिवसच आले. तर तुम्ही वेगवेगळे ट्रीटमेंट्स दिले, त्याच्यावर थोडासा डाएट सांगितला, त्याने मला खूप रिलीफ वाटला. आता सध्या तरी माझं काहीच दुखत नाही, 15 दिवसात पूर्णपणे रिकवर झाले. शुद्धिक्रिया पण करून घेतली तुम्ही, ते पण एकदम छान व्यवस्थित. तर पहिला तुमचा प्रॉब्लेम होता सायटिकाचा. काय काय सायटिकामध्ये पहिलं काय काय व्हायचं तुम्हाला? उजव्या साईडला कमरेपासून खालचा पाय दुखायचा पूर्ण खालपर्यंत. हो, तो पूर्ण बरा झाला? हो. आता काय त्यानंतर दोन्ही गुडघ्यांविषयी तुम्ही मला असं वाटतं सांगितलं होतं. दोन्ही हो, माझं थोडं गुडघ्याची गादी फाटली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं खाली बसायचं नाही, मांडी घालायची नाही आणि दुखायचं पण ते चालताना, जिने चढताना वगैरे. तर आता अजिबात दुखत नाही. अरे वा, व्हेरी गुड. किती औषधोपचार केले तुम्ही गुडघे दुखण्यावर? एक्सरे काढून 15 दिवसाच्या गोळ्या वगैरे घेतल्या होत्या. ओके. त्यानंतर पायाच्या पोटऱ्यांविषयी म्हणजे काफ मसल्स तुम्ही सांगितले. गोळे यायचे मला पायामध्ये. तर जेव्हापासून मी इथे येते तेव्हापासून तर अजून एकदा पण नाही आले ते गोळे. व्हेरी गुड. त्यानंतर वजन, तुमचं वजन किती किलोनी कमी झालं किंवा काय इंचेसला आलं तुम्ही? वजन माझं होतं 74 होतं आणि आता 15 दिवसांनी आज परत मी वजन केलं, 71 झालेलं आहे. 3 किलो कमी झाले आणि हलकं हलकं वाटतंय. अच्छा. आणि इंचेस वगैरे पोट? तसं तुम्ही काउंट नाही केला, हलकं तर वाटतंय मला. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुमचं सायटिका, नी पेन, शोल्डर, काफ मसल्स आणि वजन हे जवळपास आपण म्हणूया की 15 दिवस तुम्हाला लागले. 15 दिवसात तुम्ही निसर्गोपचारात. आता निसर्गोपचार म्हणजे बरीच लोक बोलतात की काही प्रोडक्ट आहेत का, काही सप्लिमेंट्स आहेत का, किंवा काही असं आहे का काही. तर तुम्हाला कसं वाटलं हे विदाऊट मेडिसिन्स जे उपचार असतात निसर्गाचे? छान वाटलं. मला ते विदाऊट मेडिसिनच करायचं होतं, म्हणूनच इकडे आले होते. नाही तर आधी मेडिसिन घेऊन झाले होते माझे. पण बरं दुखायला लागलं होतं, म्हणूनच मग मी इकडे आले. नक्कीच सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, निसर्गोपचार म्हणजे याच्यामध्ये कुठलंही मेडिसिन्स किंवा कुठली अशी पॅथी नसते जी आपल्याला बाहेर आपण वेगळ्या पॅथी करून थकलेलो असतो. तर निसर्गोपचारात फक्त आणि फक्त निसर्गाच्या सानिध्यात जे पंचमहाभूतांचा वापर करून ज्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्याला निसर्गोपचार म्हणतात. आणि तुम्ही पाहिलं, यांचं आत्ता ऐकलंय की 15 दिवसामध्ये यांचे 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. तर तुमचा फीडबॅक मिळाला आणि असंच